नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र नाथ यांचा चित्रपट काढतोय। मी कोणतेही वेगळे कलाकार घेणार नाही मित्रांनो, स्वतःच त्याच्यामध्ये सर्व कलाकार आहे। तर कहाणीची सुरुवात अशी मित्रांनो, मच्छिंद्र नाथांचा जन्म होतो एका छोट्याशा खेड्या गावात। त्याचे आई वडील बहीण हे वारले जातात। मग मच्छिंद्र नाथांना कोणीच सपोर्ट राहत नाही गावामध्ये। गावातले व्यक्ती मित्र परिवारामध्ये असतात। मग मच्छिंद्र नाथांनी कोणाच्या भरवशावर जीवन जगायला सुरुवात नाही केली, त्याने स्वतःच्या भरवशावर जीवन जगायला सुरुवात केली। त्याने रिंगणगाव सोडून, त्याचं स्वतःचं मुळगाव सोडून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भटकंती काढली। वेगवेगळ्या ठिकाणाचं नॉलेज त्याने घेतलं आणि नॉलेज घेतल्यानंतर त्याचं नाव आहे ओरिजिनल रमेश शामराव पाटील। पण त्याने मच्छिंद्र नाथ या नावाचा त्याने डायरेक्ट ठरवलं की मच्छिंद्रनाथ, कलियुगाचा मच्छिंद्रनाथ असा। वाईट मनाचा मच्छिंद्राचा मच्छिंद्रनाथ कसा बनला, ह्या चित्रपटामध्ये मी दावण्याचा प्रयत्न करत आहे। तो मच्छिंद्रनाथ हा लहानपणामध्ये गुणवान होता, पण लोक त्याच्यासमोर चुकीचे वागले का त्याला खूप राग यायचा। कोणाची मोटरसायकल तोडायचा, कोणाची चारा जाळून टाकायचा आणि कोणत्या मुलींना पत्र टाकून द्यायचा। असा मच्छिंद्रामध्ये खूप खोडकर गोष्टी घडल्यात। आणि त्यानंतर त्याने सगळं अभ्यास करून मच्छिंद्रनाथ बनला। आणि आजची सत्य कहाणी मित्रांनो, तर आज मच्छिंद्रनाथ खूप साक्षात त्याला जे लोक प्रिय आहेत, त्याच्या पार्टी आहेत, तो त्यांना स्वर्गरथ घेऊन जातो डायरेक्ट आडवासमध्ये, पण त्यांना न करता कामा। आज निमगुळ गावामधली धोबीन आजी सालरी घेण्यासाठी मच्छिंद्रनाथाने यमराजाला परट करून दिलं आणि मच्छिंद्रनाथांनी त्या आजीसाठी स्वर्गरथ घेऊन आला होता। बघा मच्छिंद्रनाथ कसा झाला, पण अगोदर त्याच्यासाठी 10 महिने इतके भयंकर कष्ट झाले ना, तर विचारू नका। त्याचे वडील वारल्यानंतर त्याची आईचं दुःख, त्याच्या बहिणीचं दुःख, त्याच्या मुलीचे दुःख, त्याच्या पत्नीचे दुःख आणि लोकांचं वेगळंच दुःख, या सगळ्या दुःखांवर त्यांनी मात करून आज तो संसारामध्ये कुणाच्याही घरात आनंदाचा क्षण आणतो। असा मच्छिंद्राचा मच्छिंद्रनाथ असा झाला। ह्या चित्रपटामध्ये मी तेच दावण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, मच्छिंद्राचा मच्छिंद्रनाथ कसा झाला। बघूया मित्रांनो, आनंदाने बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जीवनामध्ये आनंदाचा क्षण घेत राहा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओजमध्ये।